त्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा खेळाडू 38 सर्कलमध्ये खेळवला जाईल. या नियमावलीने सर्व संघांनी लक्ष द्यायचं आहे. खेळ चालू करायचा आहे गोलंदाज, कारण की आजच्या दिवसामध्ये तुम्हाला आजची पहिली या स्पर्धेची पहिली सेमीफायनल सुद्धा खेळवायची आहे. कालच्या दिवशी जर विचार जर केला, जर ज्युनियर गटामधनं हलकिवली संघाने आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. सामना सुरू होतोय. यावेळेस खूप चांगला तेज तरार चेंडू, सबमरीन डिलिव्हरी, पूर्णपणे बीट झालेले फलंदाज बॅटर मोहित. या खेळपट्टीचा जर विचार जर केला तर फलंदाजी करता अनुकूल अशी खेळपट्टी आहे. एक 45-50 धावा माफक असतील या खेळपट्टीवरती, परंतु एक 45-50 धावा करण्यासाठी थोडी चांगली फलंदाजी करावी लागेल सुपेगाव संघाला. यावेळेस पुन्हा एकदा हा प्रकार चेंडू, बॉल आणि बॅट मध्ये काही प्रॉपर कनेक्शन झाले नाही. शॉर्ट फायनिंग लीगच्या दिशेने क्षेत्ररक्षणचं प्रोटेक्शन दिलं होतं. पहिला लागणार आहे तर सुपेगाव संघाला. तुम्ही जर विचार जर केला, हा प्रकार चेंडू होता, बॉल आणि बॅट मध्ये काही प्रॉपर कनेक्शन झालं नाही. मोहित ही जागा भरून काढण्यासाठी नवीन बॅट्समॅन येत होतो चिन्मय. मॅडरेटरी पॉवर प्लेचं षटक असेल. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याचा प्रयत्न असेल. आवाज फुलटॉस चेंडू होता, परंतु प्रॉपर कनेक्शन झालं नाही. प्रोटेक्शन होतं मिड विकेटच्या दिशेने. तोपर्यंत संधी होती दोन्ही बॅटर्सकडे एक धाव पळून काढायची. एका धावेने आपलं सांघिकाने वैयक्तिक अकाउंट ओपन करताना सुपेगाव संघ. जर कालच्या दिवसात जर विचार जर केला तर खूप चांगली मॅचेस पाहायला मिळाल्या. त्यामध्ये आई गावदी लाखिवली संघाने वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. यावेळेस फुलरलेनचा चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक सॉल्ड शॉट आणि येतोय अच्छा या मॅच मधील पहिला चौकार. 4 धावांनी आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन करताना बॅटर साहिल. यावेळेस पुन्हा एकदा फोर्स केलेले चेंडू स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. प्रोटेक्शन होतं. तोपर्यंत संधी होती दोन्हीच बॅटरकडे 2 धावा पळून काढायची. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली होती 7. षटकातील शेवटचा चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. आपल्या फॉलो थ्रू मध्ये कलेक्शन चांगलं होतं, परंतु गटाशी फेकी बॅकअप दिलं होतं मिडॉनच्या दिशेने. तोपर्यंत संधी होती दोन्ही बॅटर्सकडे 2 धावा पळून काढायची. या 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर सुपेगाव या संघाची 1-9.
तुम्ही पाहतात माऊली चषक या स्पर्धेचे आयोजक मान्य श्री कैलासजी पाटील साहेब, तसेच श्रावणी 11 पिळंजे संघ. तुम्ही पाहतात कवाडांबाडी असोसिएशन अंतर्गत खेळवणारी एक मानाची सन्मानाची स्पर्धा स्वर्गीय जानूदाजी पाटील यांच्या स्मरणार्थ तुम्ही पाहतात माऊली चषक 2026 या स्पर्धेतील दुसरा दिवस. आजच्या दिवसामध्ये ज्युनियर संघाचे लॉट्स तुम्ही पाहणार. दुसऱ्या दिवशी जर विचार केला तर सिनियर बी संघाचे लॉट्स. तदनंतर शेवटचा दिवस जो असेल तो सिनियर संघांचे लॉट्स तुम्ही पाहणार आहात. असे या पद्धतीने 4 दिवशी 4 वेगवेगळ्या संघांना प्राधान्य दिले जाईल. यावेळेस सांघिक दुसरा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येताना गोलंदाजी मार्कवरती खातविली संघाचा मनोज. पहिलाच चेंडू होता, हाफ ट्रॅकर होता, परंतु बॉल आणि बॅट मध्ये काही प्रॉपर कनेक्शन झालं नाही. बॅट्समनला जागते होता इशारा दिला, परफ्यूम डिलिव्हरी होती. खूप चांगली गोलंदाजी करतो, तेज तरार गोलंदाजी करतोय मनोज. यावेळेस पुढे ठेवला चेंडूला फक्त पंच केलंय. फक्त आणि फक्त पंच केलं होतं कव्हर पॉइंटच्या दिशेने. तोपर्यंत संधी होती बॅटर्स कडे 2 धावा पळून काढायची. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती कासवाच्या रीतीने 11. यावेळेस पुन्हा एकदा तोच चेंडू. जणू काय पहिल्या चेंडूची कॉपी पेस्ट केलेला चेंडू होता, कारण की पहिला चेंडू जो विचार जर केला तर हाफ ट्रॅकर चेंडू होता. पॉइंटच्या वरनं खेळायचा प्रयत्न केला होता बॅटर चिन्मय याने, परंतु काही सफल ठरलेला नाही. यावेळेस पुन्हा एकदा बॅटची लीडिंग एज करून जाते शॉर्ट थर्ड मॅनच्या दिशेने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण त्या खेळाडूने आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 या अंकावरती. यानंतरची होणारी मॅच यावेळेस पुन्हा एकदा खूप चांगली गोलंदाजी करतोय मनोज, कारण की लाईन आणि लेनचा जर विचार केला तर पहिला चेंडू हाफ ट्रॅकर होता. तदनंतर जर विचार केला तर फुलर लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा त्यांनी हाफ ट्रॅकर चेंडू हाताळला. म्हणजे आपल्या गोलंदाजीमध्ये खूप चांगले व्हेरिएशन्स करतो तो मनोज. आणि आपल्या गोलंदाजी जर चांगली करायची असेल तर व्हेरिएशन करणं गरजेचं होतं. यावेळेस पुन्हा एकदा इन कटर खूप चांगली गोलंदाजी केली ती मनोजाने. जर पहिल्या षटकाचा जर विचार केला तर हर्षद याने 9 धावा खर्च केला होता आणि 1 विकेट प्राप्त केली होती. आणि तदनंतरचा जर दुसऱ्या षटकाचा जर विचार केला तर मनोज याने फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केल्यात आणि 1 विकेट प्राप्त केली. आणि तुम्ही जर पाहतात असाल कवाडांबाडी असोसिएशन अंतर्गत खेळणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये नियमावली चेसिंग आणि ड्रेसिंग कंपल्सरी असेल, तर खातिवली संघाचा 12व्या खेळाडूची ड्रेसिंग कंपल्सरी नसल्या कारणाने त्यांना 2 धावांनी पॅनलाइज केलं जाईल. ते 2 धावा या षटकाच्या सुरुवातीच्या अगोदर मी ऍड करतोय. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 12 या अंकावरती. पॅनल्टीच्या 2 धावा ऍड करून धावसंख्या झाली होती 14. गोलंदाजी मार्क वरती येतो तो ऋग्वेद, एक छोटासा गोलंदाज. वय वर्ष मला असं वाटतं 14 ते 15 वय वर्ष असेल त्या गोलंदाजाचं, परंतु जो कॉन्फिडन्स लेवल दाखवला जो होता ऋग्वेद याने तो खूप चांगला कॉन्फिडन्स लेवल दाखवला. पहिल्याच चेंडूवरती सफलता प्राप्त केली ती खातिवली संघाकरिता ऋग्वेद याने. लागणारा हा 3रा आदर चिन्मयच्या रूपात सुपेगाव या संघाला.
आई वडील मुलाबाळांना सांगतात का तुम्ही क्रिकेट खेळा, टेनिस क्रिकेट खेळा, कारण की ISPL सारखी स्पर्धा खूप चांगलं स्कोप आले टेनिस क्रिकेट सारख्या. यावेळेस पुन्हा एकदा तीच संधी आहे, परंतु गचाळ क्षेत्ररक्षण आणि मौका भी दिया और चौका भी दिया या 4 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती सोपेगाव या संघाची 18. चांगला फटका होता ऋग्वेदेच्या विरोधात, कारण की जर विचार जर केला तर झेल झाली असती, परंतु मिस जस्ट झालं आणि झेलचं रूपांतर चौकारामध्ये झालं. या चौकाराच्या मध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18. मी विनंती करेन यानंतर होणारी मॅच एका बाजूला असेल हर्ष 11 अलखिवली संघ, त्यांच्या विपक्षामध्ये असेल भावेश 11 लांबत संघ. तर दोन्ही संघाचे कर्णधार या 4 षटकाच्या समाप्तीनंतर नाणेफेकीसाठी यायचंय टॉस बॉक्स मध्ये. ऋग्वेद कमबॅक करेल का? यावेळेस खूप चांगला चेंडू होता, पिचिंग आउटसाइड द ऑफ स्टंप होती, पडल्यानंतर चेंडूने थोडासा काटा बदलला आणि बॅटर्सने फक्त एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने एक धाव पळून काढली. एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 19. यावेळेस पुन्हा एकदा स्लोवर पद्धतीचा चेंडू जो टाकताना डिलिव्हर करताना जे त्यांनी हातावरची बोट जी फिरवली होती, त्यानंतर पडल्यानंतर चेंडूने थोडीशी गती कमी केली. खूप चांगली गोलंदाजी करतो ऋग्वेद, व्हेरिएशन्स दाखवतो आपल्या गोलंदाजीमध्ये. आता जर विचार जर केला तर ISPL सारख्या भारतातील सर्वात मोठ्या लीग स्पर्धेमध्ये पहारे गावचा हिमांशू पाटील सुद्धा अंडर-19 मध्ये खेळताना दिसेल. यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू, तिथे प्रोटेक्शन होतं मिड विकेटच्या दिशेने, तोपर्यंत संधी होती बॅटर्स कडे 2 धाव पळून काढण्याचे आणि खूप गचाळ क्षेत्ररक्षण. पंचांकडे अपील केली 3 धावा करता. कोणत्याही प्रकारची पंचांशी वाद विवाद करू नये, आर्ग्युमेंट करू नये. ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. जर रिव्ह्यू थर्ड अंपायर मध्ये लाईव्ह मध्ये जर दिसला तर तुमच्या जो पण डिसिजन असेल आपण लाईव्ह मध्ये चेक करू, परंतु ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो तुम्हाला मान्य करावाच लागेल. यस, इथे क्लिअर दिसतो थोडासा स्टंपला बॉल कलेक्ट करण्याच्या अगोदर हात लागलेला होता. यस, ऑनफिल्ड डिसिजन. मी तेच बोलतो, कारण की जर तुम्ही पंचांचा जर विचार जर केलात तर खूप साऱ्या वर्षांचा अनुभव असणारे पंच तर आहेत, परंतु खूप साऱ्या वर्षात आणि आपल्या गावासाठी क्रिकेट खेळणारे असे खेळाडू आहेत. जर विचार जर केला तर आताच सुद्धा त्यांच्या गावात प्रीमियर लीग जी झाली, गणेश पाटील सरांचा जर विचार केला तर त्या प्रीमियर लीग मध्ये 50 धावांची खेळी केली आणि आपला संघ विजयी करून दिला गणेश पाटील सरांनी. आणि त्या प्रीमियर लीग मध्ये मॅन ऑफ द सिरीज जो खिताब पटकावला गणेश पाटील सर. तसेच स्क्वेअर लेगचे पंच जर विचार केला तर राजेंद्र बजागे सर, त्यांना सुद्धा खूप वर्षाचा अनुभव आहे. यावेळेस फुलर लेन्सचा चेंडू होता, स्लॉक स्वीप करायचा होता मिड विकेटच्या दिशेने. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि तेवढीच चांगली फेकी, तेवढंच चांगलं कलेक्शन. तोपर्यंत संधी होती दोन्ही बॅटर्स कडे 2 धाव पळून काढायची. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 25. 3 षटकाच्या समाप्तीनंतर एक छोटासा ड्रिंक ब्रेक होईल, तोपर्यंत संधी देऊया आपण एक डीजे बाबू.
येस, थँक्यू डीजे. जर 3 षटकांचा जर विचार जर केला तर पहिल्या षटकामध्ये हर्षदाने चांगली गोलंदाजी केली. पॉवर प्लेचं षटक होतं, त्यामध्ये फक्त आणि फक्त 9 धावा खर्च केला. एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल, कारण की त्यामध्ये एक विकेट पण सुद्धा प्राप्त केली. तदनंतरचा जर विचार केला तर मनोज आले. मनोजने खूप चांगली आपल्या संघासाठी गोलंदाजी केली. फक्त आणि फक्त 3 धावा खर्च केला आणि त्यामध्ये सुद्धा एक विकेट प्राप्त केला. आणि ऋग्वेदचा जर विचार केला तर ऋग्वेदने सुद्धा चांगलीच गोलंदाजी केली आहे. वय वर्ष कमी असणारा खेळाडू आणि आपल्या या कमी वर्षामध्ये हे गोलंदाजी छाप सोडून जातो ऋग्वेद. या फक्त 11 धावा खर्च केला. पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली होती, परंतु तदनंतरच्या 5 चेंडूमध्ये त्याने 11 धावा खर्च केला. या 11 धावेच्या मदतीने टोटल 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली होती सुपेगाव या संघाची 3/25. सांघिक चौथा आणि वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो तो सोम. चौथं षटक म्हणजे एक स्लॉग हिटचं षटक, हाणामारीचं षटक असेल. जास्तीत जास्त धावा करावे लागतील तुम्हाला. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने टोळायचं होता, परंतु बॉल आणि बॅट मध्ये काय कनेक्शन झालं नाही. डॉट चेंडूची सांगता झाली फक्त. या डॉट चेंडू तुम्हाला जर खेळायचे, जर जास्तीत जास्त जर धावा करायच्या असेल तर तुम्हाला चौकार आणि षटकारमध्ये डील करावी लागेल. कारण की जर खेळपट्टीचा जर विचार जर केलात, या अगोदर या खेळपट्टीवरती कालच्या दिवसामध्ये 72 धावा ठोकून काढल्या होत्या त्या हलकिवली संघाने. यावेळेस फोर्सिंग स्ट्रोक्स, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, थोडीशी फंबलिंग, तोपर्यंत दोन्ही बॅटर्स मध्ये 2 धावा पळून काढल्यात. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती सुपेगाव या संघाची. जर विचार केला त्यांच्याकडे एक चांगला फलंदाज आहे हर्षद. यावेळेस बॅटची टॉपेज होते आणि लागणार हा चौथा हादरा सुपेगाव या संघाला. विवेक बाद झाल्यानंतर त्याची जागा भरून काढण्यासाठी येतो तो मानस. शेवटचे 3 चेंडू असतील. मानसकडे जास्त सेटल होण्यासाठी वेळ नसेल, परंतु मानसकडे क्षमता असते. परंतु इथे काय घडतंय, अतिरिक्त वाईटच्या स्वरूपात 4 धावा खर्च केले तर गोलंदाज सोहम याने या अतिरिक्त 5 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32. जास्त वेगाने चेंडू हाताळायचा प्रयत्न केला होता, कारण की या अगोदरचे 3 चेंडूंचा जर विचार जर केलात, मानस पाटील आणि 3 चेंडूमध्ये जर 3 षटकार मारले तर 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. यावेळेस मी पुन्हा एकदा सांगतो, पंचांशी कोणत्याही प्रकारे वाद विवाद करू नये. फक्त आणि फक्त बिमर साठी रिव्ह्यू असेल, अन्यथा कोणत्याही प्रकारचे रिव्ह्यू घेतला जाणार नाही. पंचांना जर वाटला तर थर्ड अंपायर इथे येऊन चेक करतील. यावेळेस हा प्रकार चेंडू मिस टाइम आहे. चेंडू खाली गोलंदाज येतोय, परंतु माणसाने आत्महत्या केलेली आहे. यस, मी विनंती करेन लांबच संघाचा कर्णधार आणि हर्षिलोन अलखिवली संघाचा कर्णधार, दोन्ही संघाचे कर्णधार नाणेफेकी कक्षामध्ये हजर राहायचंय. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 34. यावेळेस पुन्हा एकदा फाईन लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न केला, परंतु असफल ठरले फलंदाज. आणि या 22च्या स्वरूपामध्ये एक धावेत भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35. 36 धावांचं आव्हान ठेवलेलं आहे ते कातिवली संघासमोर.
हॅलो 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 हॅलो. सोनटक्के संघाच्या संघनायकांना हर्ष इलेवन अलकिवली आणि भावेश इलेवन लांबच दोन संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण त्वरित नाणेफेकी करण्यासाठी सज्ज व्हायचे. अनिलजी पाटील यांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये येऊन जॉईन व्हायचं आहे. अलकिवली आणि लांबच दोन संघाच्या संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्समध्ये या. अनिलजी पाटील माझ्या जमान्यातले आमच्या जमान्यातले माझे जुने सहकारी मित्र सुपेगाव संघाचे. खूप खूप वेळा आम्ही दोघं एकमेकाच्या विरुद्ध क्रिकेट खेळलेले आहे. अलकिवली आणि लांबस दोन संघामध्ये नाणेफेकी होते. अनिलजी पाटील यांच्या शुभ हस्ते. कोण कॉलिंग करतो? छापा असा कॉल केलाय लांबच संघाच्या संघनायकाने आणि नाणेफेकी त्यांच्याच बाजूने लागले. अनिलजी पाटील आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. 4 षटकांचा सामना असणार आहे. पहिल्या 4 षटकामध्ये प्रथम फलंदाजी की गोलंदाजी करणार? फिल्डिंग करणार आहे. समोरच्या संघाला 4 षटकामध्ये किती धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 30 ते 35 धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमच्या वाटचालीसाठी. नाणेफेकी हारलात, प्रथम फलंदाजी करायची आहे. 4 षटकामध्ये किती धावापर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आपला? 30. धन्यवाद तुमच्यासाठी. तर ओल टू विकी म्हात्रे. हे त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय आणि फलंदाजी करण्याकरता खातोली संघाचे 2 फलंदाज पाठवायचे आहेत. कारण की तुम्हाला मी अगोदर सांगतोय या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल आजच्या दिवशी आपल्याला पूर्ण करायची. कालच्या दिवसामध्ये जो संघ क्वालिफाय झाला आणि आजच्या दिवसामध्ये जो संघ क्वालिफाय होईल त्या 2 संघामध्ये पहिली सेमीफायनल पूर्ण होईल. त्यानंतर उद्याच्या दिवशी जो क्वालिफाय होईल सिनियर बी गटातनं त्यांची सेमीफायनल सिनियर संघातनं जो क्वालिफाय होईल त्यांच्याशी राहील. 36 धावांचं माफक आव्हान ठेवलेलं आहे ते खातिवली संघासमोर. 36 धावा जर डिफेंड करायच्या असेल तर तुम्हाला चांगली गोलंदाजी करणं गरजेचं राहील. चांगली गोलंदाजी करणं गरजेचं राहील म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त विकेट्स काढावे लागतील, जास्तीत जास्त डॉट चेंडू काढावे लागतील, तर तुम्ही या सामन्यामध्ये पकड निर्माण कराल. परंतु जर खातिवली संघाचा जर विचार जर केला तर तुम्हाला सामना जर जिंकत असेल तर प्रति षटकामध्ये 9.00 ची सरासरी आखणं गरजेचं राहील. म्हणजे एखादा चौकार, 1-2 सिंगल, 1-2 डबल तुमची सरासरी पूर्ण होईल प्रत्येक षटकामध्ये. स्ट्राईक वरती असेल तो हर्षद आणि नॉन स्ट्राईक वरती असेल तो सोहम. गोलंदाजी मार्क वरती असेल तो सुपेगाव संघाचा साहिल, सुपेगाव एक्सप्रेस या नावाने ओळखणारा गोलंदाज साहिल. आणि फलंदाजी मार्क वरती असेल तो हर्षद. एक नामवंत असा फलंदाज आहे हर्षद. आणि हर्षदचा जर खेळ जर बघितला कवाड अंबाडी असोसिएशन अंतर्गत खेळणारी पहिली प्रीमियर लीग, तर त्यामध्ये प्रथमेश ठाकरे सोबत एक ज्युनियरचा खेळाडू म्हणून ज्याने प्रथमेश ठाकरेला साथ दिली असा खेळाडू हर्षद. स्ट्राईक एंड वरती आणि नॉन स्ट्राईक एंड वरती असेल तो सोहम. एक चांगलं बॅटल पाहायला मिळेल दोन्ही फलंदाज आणि गोलंदाजामध्ये. कारण की गोलंदाजीचा जर विचार जर केला तर गोलंदाजी मार्क वरती एक सुपेगाव संघाचा, एक सुपेगाव एक्सप्रेस या नावाने ओळखणारा गोलंदाज साहिल यावेळेस पॉइंटच्या दिशेने, गली पॉइंटच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय, जातोय आणि चाललाय चेंडू, येतोय 4 धावांनी चौकार.
या 4 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली होती. आपलं सांघिक आणि वैयक्तिक अकाउंट ओपन करताना हर्षदचा जर विचार जर केला तर टिपिकल पॉवर प्ले साठी जाणारा हा फलंदाज हर्षद, कारण की पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा करून घेणारा हा फलंदाज आहे हर्षद. त्याचे जर शॉर्ट सिलेक्शन जर तुम्ही जर पाहिलात तर कव्हर ड्राईव्ह पॉइंटच्या दिशेने, गली पॉइंटच्या दिशेने चौकार मारण्यात खूप तंत्रशुद्ध असा फलंदाज असणार हर्षद. मी अगोदरच बोललो, जर सुपेगाव संघाला जर या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान टिकून ठेवायचं असेल, स्पर्धेमध्ये आव्हान जर टिकून ठेवायचं असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि डॉट चेंडू काढावे लागतील. असे डॉट चेंडू तुम्हाला या सामन्यामध्ये पुन्हा एकदा कमबॅक करून देईल. मी अगोदरच बोललो होतो, जर साहिलचा खूप चांगला गोलंदाज आहे, लेंथ आणि लाईन खूप चांगली हाताळतो साहिल. हाफ ट्रॅकरचे जेव्हा चेंडू असतात गुड लेन स्पॉटवरचे, तेव्हा ते चेंडू पडल्यानंतर जे राईज होतात आणि चेंडूची गती सुद्धा वाढते, कारण की हाईटचा खूप चांगला उपयोग करतो साहिल. यावेळेस पुन्हा एकदा गलीच्या दिशेने फक्त चेंडू पुश केलेला आणि पुश करो खुश रहो, तोपर्यंत संधी होती दोन्ही बॅटर्सकडे एक धाव पळून काढायची. एका धावेने एक जे बोललं जातं ना, मोठ्या खेळाडूची निशाणी एक चौकार मारल्यानंतर नॉन स्ट्राईकला जायचं आणि समोरच्या फलंदाजाला एक संधी द्यायची का मी मारलंय आता तू करून काहीतरी दाखव. ती संधी हर्षदाने दुसऱ्या फलंदाजाला दिली, तो फलंदाज आहे तो सोहम. 3 चेंडूच्या संपुष्टानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती खातिवली संघाची 5. एक जमेची बाजूचा जर विचार जर केलात परंतु अजून एक सुद्धा विकेट पडला गेला नाही. ती खातिवली संघाचा क्षेत्ररक्षणामध्ये बदल करताना क्षेत्ररक्षणाचा जर विचार जर केलात तर लॉंग ऑफला एक प्रोटेक्शन दिलंय आणि एक स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेने प्रोटेक्शन दिलंय. ते यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू फेकून दिलाय, स्क्वेअर लेग थर्ड मॅनच्या डोक्यावर जातो. 4 धावांसाठी येतो हा चौकार. सुरुवात केली होती, गली पॉइंटच्या दिशेने चौकार ठोकला होता, परंतु त्या व्यतिरिक्त विरुद्ध दिशेने फलंदाज सोहम याला हाफ ट्रॅकर चेंडू होता. चेंडूची दिशा बघितली आणि त्या चेंडूची वाट लावून टाकली आहे फलंदाज. यावेळेस लॉक स्वीप करायचा होता, परंतु चेंडू पडल्यानंतर जो चेंडूने टर्न प्राप्त केलेला होता या डॉट चेंडूने सांगता झाली आहे. या डॉट चेंडूच्या नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9. हर्षचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तदनंतर तर चेंडू डॉट काढला, त्यानंतर पुढील चेंडूवरती सिंगल धाव काढली. सोहमचा जर विचार केला तर परंतु सोहमने सुद्धा पहिल्या चेंडूवरती चौकार काढल्यानंतर दुसरा चेंडू डॉट, तदनंतरचा तिसरा चेंडू आपल्या 9.00 ची सरासरी जी आखायची होती ती अजूनपर्यंत 5 चेंडू मध्ये खातिवली संघाने आखलेले. यावेळेस फुल्लर लेनचा चेंडू होता, चेंडूला फक्त पुश केलेला आहे. तोपर्यंत खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट बनता येईल, कारण की थोडस मिसजज आणि त्याचं रूपांतर 1 धावेचं रूपांतर 2 धावेमध्ये, या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती बिनबाद जिंदाबाद खातिवली या संघाची 11. एक षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती
11. गोलंदाजी मार्क वरती आलाय तो गोलंदाज प्रशांतचा जर विचार जर केलात तर अनुभव थोडासा कमी असलेला प्रशांत, कारण की ज्युनियर कॅटेगरी मध्ये खेळताना प्रशांतने खूप कमी संधी मिळाल्यात प्रशांतला, परंतु या संधीचं सोनं करावं लागेल. जर आपला गावचा संघ जर जिंकायचा असेल तर प्रशांतला चांगली गोलंदाजी करावी लागेल. प्रोत्साहन करताना प्रशांतला यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू, स्विच हिटचा फटका. स्विच हिट न म्हणता येणार तर स्वीट हिट होता आणि चेंडू जातोय 4 धावांसाठी, येतो चौकार. प्रशांतची, परंतु समोर असलेला फलंदाज, मी अगोदरच बोललो होतो का हर्षदचा जर विचार जर केला तर हर्षद पॉइंट, कव्हर पॉइंट, गली या क्षेत्रामध्ये खूप जास्त चौकार मारण्यामध्ये तंत्रशुद्ध असणारा फलंदाज आहे. त्याच दिशेने त्याचे 2 चौकार आहेत. एक रिव्हर्स चा फटका होता, तदनंतरचा पहिला जो चौकार होता तो कट केलेला चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती, यावेळेस हाफ ट्रॅकर चेंडू, फक्त चेंडूला दिशा दाखवली आणि तोपर्यंत 1 धाव पळून काढली आणि एका धावाने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या अंकावरती. हर्षदचा जर विचार केला तर प्रत्येक चेंडूवरती चौकार मारल्यानंतर तो स्वतः एक सिंगल काढतो आणि नॉन स्ट्राईक वाला जो फलंदाज आहे त्याला एक फलंदाजाला संधी देतोय का 1-2 मोठे फटके येऊ दे. जी संधी मागच्या षटकामध्ये हर्षदने फलंदाज सोहम याला दिली होती त्या संधीचा सोनं करून दाखवलं, कारण की हाफ ट्रॅकर चेंडू होता. चेंडूला पहिल्या चेंडूवरती सोहम याने चौकारासाठी पाठवून दिलं होतं, परंतु यावेळेस बघावं लागेल काय केलं, कारण की गोलंदाज नवीन आहे यावेळेस. वेळेच्या बाबतीत मी विनंती करेन सुपेगाव संघाला, प्रशांत यावेळेस पुन्हा एकदा तोच प्रयत्न केला होता. यावेळेस प्रयत्नांना यश प्राप्त होत नाही, कारण की यावेळेस गती जास्त दिली होती गोलंदाज प्रशांतने. मागच्या षटकातील जर विचार जर केला तर साहिलाच्या विपक्षामध्ये हाफ ट्रॅकरचा चेंडू भेटला होता तो सोहम याला, परंतु त्या चेंडूमध्ये जेवढी गती नव्हती तेवढीच गती दिली होती प्रशांतने. यावेळेस फुलर लाईनचा चेंडू मिस टाइम झालेला आहे आणि चेंडू वाली क्षेत्ररक्षक लागणारा हा पहिला हादरा सोहम्याच्या रूपामध्ये खातिवली संघाला. बॅक टू द पॅव्हिलियन. जर आपल्या ह्या मॅच मध्ये जर आपलं या स्पर्धेमध्ये माऊली चषक मध्ये जर आपल्याला जर टिकून राहायचं असेल, या सामना जर जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या चेंडूमध्ये चौकार खाल्ल्यानंतर चांगला कमबॅक केला, पहिल्या चेंडूवरती चौकार, तदनंतरच्या चेंडूवरती सिंगल धाव, त्यानंतर त्या चेंडू निर्धार चेंडू डॉट चेंडू होता. चौथ्या चेंडूवरती पहिला विकेट ब्रेक थ्रू मिळवून दिला. एका विकेटच्या मोबदल्यात धावसंख्या जाऊन पोहोचली ती 16 या अंकावरती. 16 रन्स ऑन अ बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. जी ब्रेक थ्रूची आवश्यकता होती ती प्रशांतने मिळवून दिली आपल्या संघाकरता. तशीच गोलंदाजी करावी लागेल, कारण की जर विचार जर केलात तर प्रत्येक षटकामध्ये 9.00 ची सरासरी आखायची आहे, कारण की आपण अगोदर बोर्डवरती कमी धावा ठोकल्या आहेत आणि जर सामना जर जिंकायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल, जास्तीत जास्त डॉट चेंडू काढावे लागतील.
सोन्याची जागा भरून काढण्यासाठी जातोय तो नवीन बॅटर रोहित. एक डॅशिंग डायनामिक चांगली पर्सनॅलिटी असलेला खेळाडू रोहित, परंतु फलंदाजी मध्ये बघूया काय करेल तो रोहित. यावेळेस पुन्हा एकदा हा प्रकार चेंडू पॉइंटच्या दिशेने पंच केलाय आणि तिथे सुद्धा खूप चांगला झेल सहज सोप्पा कलेक्ट करताना लागणारा दुसरा आद्रा कातवली या संघाला रोहितच्या रूपामध्ये बॅक टू द डगआउट. यस कमॉन डीजे. दुसरा आद्रा खूप चांगली गोलंदाजी करतोय तो गोलंदाज प्रशांत, कारण की पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर पूर्णपणे कमबॅक करून दिला आपल्या संघासाठी प्रशांताने. या 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली, स्थिरावली, मंदावली ती खातिवली या संघाची 16व्या धावसंख्येवरती. ऑन हॅट्रिक वरती असेल प्रशांत, हॅट्रिक प्राप्त केलं. यावेळेस हा प्रकार चेंडू पंचांकडे अपील करताय. उत्साह जास्त पण आत्मविश्वास तेवढासा होता. पंचांनी आपली फेटाळून काढलेली या डॉट चेंडूच्या संगतानंतर धावसंख्या फक्त आणि फक्त मंदावलेली, स्थिरावलेली खातिवली या संघाची 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 16. जी पहिल्या 4 षटकामध्ये 9.0 ची सरासरी होती, त्या 2 षटकामध्ये 8.00 ची सरासरी गाठलेली आहे. आता ज्या 2 षटकामध्ये 12 चेंडू आणि 20 धावांची गरज असेल ती खातिवली संघाला. खातिवली संघाकडे एक जमेची बाजू विचार केलात तर खातिवली संघाचा एक ट्रम्प कार्ड फलंदाज हर्षद अजून मैदानावरती जो आलेला आहे सलामीसाठी, तो अजून मैदानामध्ये आहे. तर अशा अपेक्षा पल्लवित असतील त्या हर्षदकडनं खातिवली संघाला. परंतु सुपेगाव संघ सुद्धा एवढा सहजासहजी हार मानणारातला नाही, कारण की त्यांनी सुद्धा कंबर कसलेली. आम्ही जरी कमी धावा काढल्या तरी त्या डिफेंड करण्याची क्षमता आमच्याकडे आहे. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. सरड्याप्रमाणे हा रंग बदलतोय, कारण की क्रिकेट म्हणजे काय असतं, एक इमोशन्स असतात, जोडलेलं आपलं नातं असतं. ते इमोशन्स करता आपण जे मैदानामध्ये 11 जण गावासाठी खेळतोय, गावाच्या क्रिकेटच्या नावासाठी खेळतोय, ते म्हणजे क्रिकेट आहे. ग्रामीण क्रिकेटचा विचार केलात तर ग्रामीण क्रिकेट हे सध्याच्या घडी तरी आतापर्यंत जे आपण जेवढे पण खेळलोय तर कोणत्याही वेळेसाठी ते पैशासाठी खेळलं जात नाही, फक्त आणि फक्त ते गावाच्या नावासाठी खेळलं जातं. आपण जो बोलतो ग्रामीण क्रिकेट, आपण शहरी क्रिकेट आणि ग्रामीण क्रिकेट मध्ये फरक आहे. शहरी क्रिकेट फक्त पैशासाठी खेळलं जातं आणि ग्रामीण क्रिकेट फक्त आपल्या गावाच्या नावासाठी खेळलं जातं, गावाच्या अस्मितेसाठी आणि गावाच्या अभिमानासाठी खेळलं जातोय. हे ग्रामीण क्रिकेट आणि शहरी क्रिकेट मधलं 2 जे आपण फरक जो बोललो जातं ना, हे फरक आहे. आता ज्या ग्रामीण क्रिकेटमध्ये जे चांगले खेळाडू खेळतात त्यांना एक संधी दिली जाते शहरी क्रिकेट खेळण्यासाठी, परंतु काही खेळाडू असे असतात का मी गावाच्या नावासाठी पहिलं प्राधान्य करेन, तदनंतर मी शहरी क्रिकेट खेळेन. तसाच आपल्या परिसरातील भावेश पवार एक नावाचा खेळाडू, मिस्टेक होते, डॉट बॉलची सांगता होते, डेड बॉल. या 2 धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18. प्रत्येक षटकामध्ये तुम्हाला 10.00 ची सरासरी गाठावी लागेल. पहिल्या चेंडूवरती 2 धाव पळून काढल्या हर्षदाने. हर्षद जोपर्यंत पिचवरती टिकून राहील तोपर्यंत सामन्याची. यावेळेस चेंडूला स्टँड अँड डिलिव्हर, चेंडूला फेकून दिलंय. 7 धावांसाठी येतोय ह्यूज हँडसम षटकार. ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता, त्याचा पुरेपूर फायदा घेतला हर्षद याने आणि मिड विकेटच्या डोक्याच्या वरनं येतोय हा षटकार.
मी अगोदरच बोललो होतो, जर सामना जर सुपेगाव संघाला जिंकायचा असेल तर हर्षदची विकेट यावेळेस स्लॉक स्वीप करायचा होता, परंतु पंच गणेश पाटील सरांचा इशारा येतो वाईट या अतिरिक्त धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती खातिवली या संघाची 25. 10 चेंडू आणि 11 धाव्यांची गरज असेल ती खातिवली संघाला. यावेळेस पुन्हा एकदा टॅप केलेलं फक्त पॉइंटच्या दिशेने, तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं, परंतु थोडंसं फंबलिंग. फर्स्ट अटेम्प्ट मध्ये जर चेंडू कलेक्ट जर झाला असता आणि फेकी प्रॉपर असते आणि जर तरचं क्रिकेट नाही, परंतु विकेट जाण्याची चान्सेस होती, हर्षद याची रनआउट करण्याची संधी आली होती. हाफ चान्सेस जे तुम्हाला फुल चान्स मध्ये कन्वर्ट करावे लागतील. प्लॅनिंग स्पॉटिंग आखावे लागतील. 1 ते 2 चेंडू डॉट्स काढावे लागतील. 1 ते 2 विकेट्स तुम्हाला पुन्हा एकदा कमबॅक करून देईल सुपेगाव संघ. कधी कोणत्याही क्षणी हार मानायची नसते. 6 चेंडू मध्ये 1 धाव सुद्धा डिफेंड होते आणि 1 चेंडू मध्ये 6 धावा सुद्धा काढल्या जातात. मी बोललो होतो कारण की 1-2 विकेट्स तुम्हाला पुन्हा एकदा कमबॅक करून देईल आणि विकेटचं पतन होतं. लागणारा हा तिसरा हादरा मनोच्या रूपामध्ये आई गावदी खातिवली या संघाला. दोन 10 धावेची गरज असेल. 10 धावा आणि 8 चेंडू, 8 चेंडू आणि 10 धावा केल्या जातील की रोखल्या जातील, रोखल्या जातील की केल्या जातील. एका बाजूला असेल सुपेगाव तर त्यांच्या विपक्षामध्ये असेल खातिवली. खातिवली संघ असं विचार करत असेल आम्ही धावा करायच्या आहेत आणि सुपेगाव संघ असं म्हटलं जाईल की आम्हाला धाव्या रोखायच्या आहेत. तर बघूया, क्रिकेट आहे. एक हाफ ट्रॅकर, यावेळेस हाफ ट्रॅकरचा चेंडू खूप चांगला फॉलो थ्रू मध्ये कलेक्शन करायचं होतं. तोपर्यंत यावेळेस पुन्हा एकदा संधी होती, परंतु फेकी थोडीशी गचाळ आणि त्याचं रूपांतर 2 धावेमध्ये. या 2 धावेच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली होती 28 या अंकावरती. 7 चेंडू आणि 8 धावेची गरज असेल. 7 चेंडू आणि 8 धावा, 8 धावा आणि 7 चेंडू. या चेंडूवरती एखादा डॉट चेंडू किंवा एखादी विकेट जरी आली तरी पुन्हा एकदा कमबॅक करेल सुपेगाव संघ. सुपेगाव संघ फाईट बॅक देताना खातिवली संघासमोर. यावेळेस पंचांकडे अपील आणि बॅटची नरेज आणि लागणारा हा चौथा हादरा रोहण्याच्या रूपामध्ये. रोहन बॅक टू द पवेलियन. एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक होईल, त्यानंतर मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होईल. मॅच कोणत्या बाजूने, एक बाजूला एक वेळेस स्ट्राईक वरती जेव्हा हर्षद येतोय त्यावेळेस मॅच खातिवलीच्या बाजूने झुकते, परंतु जेव्हा ज्या वेळेस नॉन स्ट्राईक वरती हर्षद जातोय त्या वेळेस मॅच सुपेगावच्या बाजूने जाते. म्हणजे अजूनपर्यंत मॅचचा रिझल्ट अजून क्लिअर नाही, कोणताही संघ जिंकू शकेल. हर्षद जर 6 चेंडू जर खेळेल, 6 चेंडू आणि 8 धावांची गरज असेल. 6 चेंडू आणि 8 धावा, 8 धावा आणि 7 चेंडू. हर्षदची विकेट तेवढी सारी इम्पॉर्टन्स असेल सुपेगाव या संघाला. एक जर विकेट जर तुम्ही मिळवली तर या मॅच मध्ये पूर्णपणे वर्चस्व प्रस्थापित करू शकाल. परंतु हर्षद सुद्धा कच्च्या गुरुचा चेला नाही. प्रथमेश ठाकरे याच्या तालमीत हा खेळलेला खेळाडू हर्षद सहजासहजी विकेट तुम्हाला देणार नाही, परंतु क्रिकेट आहे. एक मिस टाइम स्ट्रोक आणि खेळ खल्लास.
6 चेंडू आणि 8 धावा, 8 धावा आणि 6 चेंडू. बॉलिंग मार्गवरती आलाय तो सांघिक वैयक्तिक पहिल्याने सांघिक चौथं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज चिन्मय. चिन्मयचा जर विचार जर केला तर फलंदाजी करता आला होता, त्यांनी हवं तसं योगदान दिलं नव्हतं आपल्या फलंदाजी मार्फत, परंतु गोलंदाजी आपल्या वाट्याला जे येईल, फलंदाजी येऊ दे, गोलंदाजी येऊ दे या किंवा क्षेत्ररक्षण येऊ दे, जे वाट्याला येईल त्यामध्ये आपलं 100% देण्याचा प्रयत्न करा. नक्की आपल्या संघाचा विजय होईल. विजय पराजय ही नाण्याची दुसरी बाजू असते, परंतु प्रयत्न करणे हे आपलं कर्तव्य आहे. यावेळेस पुन्हा एकदा हा प्रकार चेंडू पॉइंटच्या कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू टोळलाय. खूप चेंडू ट्रॅव्हल करतोय, खूप आउटफील्ड फास्ट होती आणि या पॉइंटच्या दिशेने तो हर्षदाच्या बॅटमधनं चौकार. धाडस किती या खेळाडूचं, तुम्ही किती खेळाडू लावा, परंतु जो माझा ट्रेडमार्क शॉट आहे तो मी खेळणार आणि त्यावरती धावा काढणार. 5 चेंडू आणि 4 धावेची गरज. एखादा डॉट चेंडू यावेळेस पुन्हा एकदा पुश केलंय, तोपर्यंत संधी होती फक्त हर्षदाकडे 1 धाव पळून काढायची. या एका धावेने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 33. 4 चेंडू आणि 3 धावांची गरज. मी अगोदरच बोललो होतो, ज्या ज्या वेळेस खातिवली संघाचा हर्षद स्ट्राईक वरती आलाय ना, त्या वेळेस सामना खातिवलीच्या बाजूने झुकताना पाहिलाय, आणि ज्या ज्या वेळेस खातिवली संघाचा हर्षद नॉन स्ट्राईकला आलाय ना, त्या वेळेस सामना सुपेगावच्या बाजूने झुकताना दिसलाय. यावेळेस तुम्ही विचार करा, हर्षद नॉन स्ट्राईकला आहे, एखादा डॉट चेंडू येईल की विकेट येईल का चौकार का षटकारने सामना फिनिश केला जाईल. यावेळेस सेन्सिबल क्रिकेट, त्याला सुद्धा माहिती आहे एक सिंगल काढली तर हर्षद स्ट्राईक भेटेल आणि एखादा मोठा फटका मारून किंवा सिंगल डबलने सुद्धा मॅच विजयी करू शकतो, तर रिक्स कशाला घ्यायची. खूप चांगलं सेन्सिबल क्रिकेट. 3 चेंडू आणि 2 धावेची गरज. काय असेल हर्षदचा माइंडसेट, एखादा मोठा फटका मारून सामना विजयी संपन्न करायचा की एखादी सिंगल काढून नॉन स्ट्राईक एंड वरती जायचा. 3 चेंडू आणि 2 धावा, 2 धावा आणि 3 चेंडू. यावेळेस पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खूप चांगलं क्षेत्ररक्षण, प्रोटेक्शन दिलं होतं, तरी पण प्रयत्न केले होते हर्षदने का कव्हर पॉइंटच्या दिशेने चेंडू मारायचा. प्रोटेक्शन होतं, चांगली क्षेत्ररक्षण खूप चांगलं म्हणता येईल, कारण की जर त्या 38 सर्कलला भेदून जर चेंडू जर गेला असता तर नक्कीच सीमारेषा पार गेला असता आणि सामना खल्लास झाला असता. आता 2 चेंडू आणि 1 धाव, 1 धाव आणि 2 चेंडू. यानंतरची होणारी मॅच एका बाजूला असेल हर्ष इलेव्हन अलकिवली संघ, त्यांच्या विपक्षामध्ये भावेश इलेव्हन लांबस संघ. भावेश इलेव्हन लांबस संघाचा जर विचार जर केला तर आई गावदेवी नांदेडने संघाला पराभूत करून दुसऱ्या फेरीमध्ये त्यांनी पदार्पण केलेलं आहे. तर हर्ष इलेव्हन अलकिवली संघाचा जर विचार जर केला तर त्यांना बायच्या स्वरूपात त्यांना पहिली मॅच मध्ये बाय होती, त्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये ते पदार्पण केलेत. दुसऱ्या फेरीत ती पहिली मॅच तुम्ही पाहणार आहात यानंतरची. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. 1 धाव आणि 2 चेंडू. रोमहर्षकता वाढवताना या मॅचची एखादा डॉट चेंडू होईल की मॅच फिनिश होईल या चेंडूवरती. बघूया यावेळेस पण मी या सामन्याचं रंगरूप बदलून जाईल. तुम्ही या अगोदर काय केलंय त्याला महत्व नाही, पण तुम्ही या चेंडूवरती काय करणार याला महत्व आहे. कारण की या अगोदर 23 चेंडू हर्षद स्वतः पिच वरती उभा होता. हर्षदने काय केलं याला महत्व तेवढं राहणार नाही, जेवढं महत्व आता फलंदाज 1 धाव काढेल त्याला महत्व राहील. हर्षद सुद्धा बोलत असेल माझ्या बॅटिंगचा काही उपयोग होणार नाही, परंतु तुला 1 धाव काढणं गरजेचं राहील, कारण की हर्षदने जी फलंदाजी केली आहे त्या फलंदाजीला कोणत्याही प्रकारचा गाळबोट लागणार नाही जर 1 धाव पळून काढली तर. हर्षद त्याला जाऊन काहीतरी कान मंत्र देतोय, ही संधी पुन्हा येणार नाही. 365 दिवस थांबावे लागेल आपल्याला माऊली चषक खेळण्यासाठी पुढच्या वर्षी. या संधीचं सोनं करायचं असेल तर 1 चेंडू आणि 1 धाव.
का मॅच झालीये, कोणी हार मानायला तयार नाही. मी अगोदरच बोललो होतो, मी पुन्हा पुन्हा तेच बोलेन. जेव्हा जेव्हा हर्षद नॉनस्टॉप नॉर्थ साईड एंड वरती आलाय ना, तेव्हा तेव्हा मॅच सुपेगावच्या बाजूनेच गेलेली. जेव्हा जेव्हा हर्षद स्ट्राईक एंड वरती आलाय त्यावेळेस मॅच यावेळेस विचार जर केला तर इथं आगमन झाले मोनिश पाटील याचं आणि कातिवली संघासाठी मला असं वाटत असेल का ते त्यांचे पाऊल असे म्हणजे असं बोलतात ना, दुर्दैवी पाऊल पडलं कातिवली संघासाठी. कारण की 2 चेंडू 1 धावेची गरज असताना मोनिशा ग्राउंडवरती नसतो तेव्हा कातिवली संघाच्या बाजूने पूर्णपणे मॅच होती. परंतु मोनिश याने ग्राउंड मध्ये पाऊल टाकला आणि कातिवली संघ या स्पर्धेतून बाद झाला. हॅलो हॅलो 8 धावा ज्याने डिफेंड केला त्याला देत आहे. आणि विवेक यांनी किती धावा मारले? 10 धावा दिले आणि 1 विकेट घेतली. 2 विकेट घेतले. चला, प्लेअर ऑफ द मॅच विवेक. 8 धावा डिफेंड केला त्याला. ओके या. चिन्मय प्लेअर ऑफ द मॅच. चिन्मयला आपण हे पारितोषिक देऊयात. भरपूर चांगला खेळ चिन्मयचा पाहायला मिळाला. 8 धावा डिफेंड करायच्या होत्या आणि विकी जर बघितलं तर या स्पर्धेमध्ये 8 धावा 2 वेळा डिफेंड झाल्या. कालच्या दिवसामध्ये देखील आपण पाहिल्या होत्या 8 धावा डिफेंड झाल्या अगेन्स्ट खोनी टीमच्या आणि आज खातिवली संघाच्या अगेन्स्ट आपण 8 धावा डिफेंड होताना पाहिलात. आणि धनराज पाटील यांच्या शुभ हस्ते आपण हे पारितोषिक देऊयात. मंडळी नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं स्वर्गीय जानूदाजी पाटील यांच्या स्मरणार्थ माऊली चषक 2026 मध्ये सहर्ष स्वागत आहे.
चला संवाद